तदीयनासा निटिलद्युतिच्छलद्युसिन्धुसिन्धु प्रभुसङ्गमस्थले स्फुरन्महावर्तविभूषितान्तरे विभिन्नवेले इव चिल्लवल्लिके। तदीय नासा निटिल, नासा म्हणजे नासिका नाक, निटिल म्हणजे कपाळाचा प्रदेश, द्युती त्याची कांती, छल त्या निमित्ताने, द्युसिंधू म्हणजे गंगा, सिंधुप्रभू म्हणजे समुद्र, संगमस्थले संगमस्थळावरती, स्फुरन महावर्त विभूषितांतरे, स्फुरन प्रकाशमान, महावर्त म्हणजे पाण्याच्या भ्रमणामुळे गोल फिरण्यामुळे अलंकृत विभूषित असा अलंकृत असा जो मध्यदेश, विभिन्न वेले वेगवेगळे तटप्रदेश, इव याप्रमाणे, चिल्लवल्लिके भुवयांच्या रूपी वेली, भुवयांच्या रूपी किनारा। व्यंकटनाथांच्या भुवयांचे वर्णन इथे नारायणाचार्य करतात। नारायणाचार्य सांगतात की व्यंकटनाथांची नासिका नाक म्हणजे जणू काही गंगा नदी आणि कपाळाचा प्रदेश हा जणू काही तो सिंधू म्हणजे समुद्र। नाक जिथे कपाळाला मिळते तो प्रदेश जणू काही संगमस्थळासारखा सुंदर दिसत आहे आणि त्याजवळ असलेल्या भुवया म्हणजे नदीचे खळाळत येणारे पाणी फिरून गेल्यामुळे जो वक्राकार असा किनाऱ्याचा प्रदेश निर्माण झालेला आहे त्या सुंदर अशा वक्राकार किनाऱ्याप्रमाणे तटाप्रमाणे या भुवया शोभून दिसत आहेत।